सिस्टीममध्ये बदल झाला आहे का, तर सिस्टीममध्ये बदल झालेला नाही. सिस्टीम त्यांच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबानेच तुम्हाला जे आहे ते उत्तर देतं. सिस्टीम जे आहे ते त्यांना पटेल त्या गोष्टीचंच तुम्हाला उत्तर देतं. किंवा सिस्टीम मला वाटतं की कुठे ना कुठे त्यांना जे सोयीस्कर आहे त्याच बाबींचं ते उत्तर देतं. त्यामुळे आपण जर बघायला गेलं की या कायद्यामुळे फायदा झाला आहे तर झाला आहे, पण सिस्टीम त्यांच्याच कन्व्हिनियन्सनी काम करते. सिस्टीमच्या मागे लागून, जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीच्या मागे लागून त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला माहिती काढायला लागेल का तुम्हाला माहिती मिळवावी लागेल, तर तसं आजही चालू आहे. माझे अनेक अर्ज आहेत ज्याला 7-7, 8-8 वर्षांनी उत्तर येतं. मी सुद्धा ते विसरून जातो की मी हा अर्ज कधी केला होता. काल का परवाच एका अर्जाची माहिती मला 3 वर्षांतर मिळालेली आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे सिस्टीम आजही स्ट्रॉंग आहे आणि सर्वसामान्य जनतेला गृहीत धरलं जातं RTIची माहिती देताना. जर तुम्ही सोशल मीडियावर जरी बघितलं असेल किंवा इतर माध्यमांच्यावर, तर तुमच्या लक्षात येईल की लोकांना त्यांनी केलेल्या RTIची उत्तरं 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, वर्षभरानी, 1.5 वर्षांनी किंवा कधी-कधी जसं मी सांगितलं की मला एका RTIचं उत्तर 7 वर्षांनी मिळालं आहे, तर 7 वर्षांनी देखील मिळतात. तर हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याची अकाउंटेबिलिटी होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि मी जसं म्हटलं की मुख्यमंत्री ह्या सगळ्यांनी एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे की जेणेकरून RTI ॲक्ट जो आहे तो सर्वसामान्यांना बळ देणारा ॲक्ट आहे. सिस्टीमला एक कन्व्हिनियन्स नाही हे सिद्ध झालं पाहिजे.